नमस्कार मंडळी, राम राम, सुप्रभात, शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. जय श्री स्वामी समर्थ, जय बाळूमामा, जय महाराष्ट्र. हॅशटॅग बीडकर, लावा ताकद, करा कष्ट. तर मी घातलेले होते काल डाळ तांदूळ भिजायला. तर ते तर तुम्हाला माहीतच आहे कशासाठी घालतात ते. हो, मला इडली करायची होती आणि त्यासाठी मी डाळ तांदूळ भिजत घातले होते. आता तुम्ही म्हणाले याच्यामध्ये शाबू पण दिसतोय, तर हो, मी शाबूसुद्धा टाकत असते इडलीसाठी थोडासा. म्हणजे 3 वाट्या तांदूळ असेल तर अर्धी वाटी टाकत असते मी शाबू. तर शाबू टाकल्याने काय होतं, पांढऱ्या शुभ्र होतात इडल्या. आणि हे बघा मी काढून घेत आहे मिक्सरवरतून. हे मिक्सरवरून काढलं आणि इथे बघा मी काढून घेतलेलं आहे आणि आता डब्यात ओतून घेणार आहे. मी कधी पण पीठ पातेल्यात किंवा काही बाकी कशात टाकत नसते. मी ह्याच्यामध्ये डब्यामध्येच काढत असते. मिक्सरवरून काढेल, थोडंसं जाडसरच काढायचं आहे. आणि डब्यामध्ये कसं छान झाकता येतं. आणि इथं घेतलेले आहेत मी मुरमुरे भिजायला टाकलेले आहेत. 1 वाटी मुरमुरे घेतलेले आहेत. मुरमुऱ्याने कशी अशी जाळीदार जास्त होते. मी पोह्याच्या ऐवजी म्हणजे तुम्ही पोहे वापरता तर मी मुरमुरेच वापरत असते. आणि हे झालेले माझं काढून मिश्रण आणि मी मिक्स करणार आहे त्याला चांगलं. त्याला पूर्णपणे असं दोन्ही एकजीव करून घेतलेलं आहे. आणि आता ठेवणार आहे मी झाकण लावून यातला. आणि बघा मी याला झाकण लावून कुठे ठेवणार आहे तर बघू शकताय तुम्ही. मी आता मस्त पूर्ण एका पांघरूणमध्ये म्हणजे छोट्याशा ब्लँकेटमध्ये मी याला गुंडाळून ठेवणार आहे. आणि मग मी हे गुंडाळून ठेवताना संचू आणि संचूचे पप्पा होते इथं, तर ते मला विचारत होते याच्यामध्ये काय आहे. मी त्यांच्याकडं मोबाईल दिला होता तर मी मध्ये ठेवताना, म्हणून त्यांना वाटत होते बघा मी कपाटामध्ये ठेवायला लागलेले याला. गरमीसाठी छान फुगतं त्यामुळं. मग मी हे ठेवायला लागले होते म्हणून ते मला सारखं विचारत होते हे काय ठेवायला लागलीस. व त्यांना काय वाटलं काय माहिती, एखादा खजाना बिजाना आहे की काय म्हणून. पण तसं काही नाहीच आहे. तर हे मी ठेवलेलं आहे कपाटमध्ये. आणि आता मग बाकीचं काम करणार आहे. तर हे बघू शकताय तुम्ही. आणि दुसऱ्या दिवशी काढून बघायचं पूर्ण डब्बा भरलेला असेल. तर हे झालेलं सकाळच कालचं. आणि आता ही झालेली आहे दुसऱ्या दिवशी सकाळ. आणि माझी सकाळ झाली की सकाळी उठल्या उठल्या माझं पहिलं काम असतं ते म्हणजे फुलं तोडून ठेवणं. फुलं थोडी उशीर झाला, थोडासा उजेड पडला की फुलं काही मला राहत नाहीत नंतर. त्यामुळं मी उठल्या उठल्या अगोदर फुलं तोडून ठेवत असते, बघू शकताय तुम्ही. आणि माझ्याकडं आहे जास्वंद, मोगरा आणि गुलाब आणि एक कढीपत्त्याचं झाड आहे. माझ्या इकडं जागा नाही आहे तरी पण मी भिंतीच्या कडेला तसंच छोट्याशा जागेत लावलेलं आहे, बघू शकताय. हजारी मोगरा आहे माझ्याकडं. ते पण पांढरे फुलं पण देवाला लागतात म्हणून. मग बाकीचे भरपूर लावायची इच्छा पण जागेची अडचण येते त्यामुळं मी लावू शकत नाही. तर मी एवढेच झाडं लावलेले आहेत सध्या. मग ही मी तुळशीपाशी रांगोळ काढून घेतलेली, नंतर झाडून वगैरे काढला, सडा टाकला. आणि ही रोजची तुळशीपाशी मी एवढीच रांगोळ काढते. आणि मला कसं आहे, घर साधंच आहे पण दोन्ही साईडने दार असल्यामुळं एक रोडवरून आणि एक इकडल्या साईडने एक दार आहे, त्यामुळं मला दोन्हीकडे रांगोळी काढावी लागते. तर सांगू शकताय तुम्ही कमेंटमध्ये रांगोळी माझी कशी आहे. हा एक रोजचा टास्कच आहे, 2-2 रांगोळ्या वेगवेगळ्या आठवायच्या. आणि नंतर मग मी रांगोळ्या वगैरे आवरून मग चहा वगैरे चालू होता माझा. तर हे बघू शकताय चहा झालेला आहे. आणि चहा झाल्याशिवाय तर दिवसाची सुरुवातच होत नाही. तुमच्याही होत नसेल मलाही माहीत आहे. चहा झाल्याशिवाय अशी तरतरी येतच नाही आहे, मला पण माहीत आहे आणि तुम्हाला पण माहीत आहे. तर हे चहा पिल्यानंतर हे बघू शकताय तुम्ही मी आता काढणार आहे डबा. तर तेव्हा पण हे होते म्हणून यांचं चालू होतं मला दाखव म्हणून, काय ठेवलीस नेमकं तू. तर मग मी आता यांना दाखवणार आहे काढून. तर हे बघू शकता मी डब्बा काढायला लागलेली आहे. हा मी घेतलेला आहे डब्बा काढून. आणि संचू पण माझ्या पाठीमागच होती. मला दाखव याच्यामध्ये काय ठेवलं होतंस तू. यांना दोघांनाही मी दाखवलेलं नव्हतं, मग मी दाखवला डब्बा. आणि चला म्हटलं दोघांनाही उघडून दाखवते. तर मग हे गेलेले आहे मी आणि डब्बा घेऊन. आणि आता बघूयात आपण उघडून कसं झालं आहे आपलं पीठ. माझ्यासारखंच फुगलं आहे का. माझ्यासारखं म्हणजे नाही, मी एवढी फुगत नाही हो, पण तेच असं माझ्यासारखंच म्हणायचं. इडली पण माझ्यासारखीच गुबगुबीत होईल मग असं. आता एवढं छान फुगलेलं आहे पीठ, बघू शकता तुम्ही. आणि हे आता इडलीचं भांडं धुवून घेतलेलं आहे मी आणि याला तेल लावून घेते. माझ्याकडं काही ब्रश नाही आहे त्याच्यासाठी तेल लावायला. हे बघू शकताय कसं किती मोठं फुगलेलं आहे. हे डब्बा गच्च भरलेला आहे. उगा थोडासा पुढे काट उघडा होता, नाहीतर पूर्ण गच्च भरलेला होता अर्ध्या डब्याचा फुल डब्बा. आणि मीठ टाकून आता चांगलं मिक्स केलं आहे मी. आपल्या चवीनुसार मीठ टाकू शकता तुम्ही. आणि हे बघू शकताय
ह्याला मीठ टाकल्यानंतर छान मिक्स करून घेतले आणि आता त्याच्या प्लेटमध्ये भरून घ्यायचं आहे. तेल वगैरे लावून झालेलं आहे प्लेटला आणि मग इथे भरून घ्यायचं आता. आणि प्लेट कधी पण भरली ना अशी थोडीशी खाली आपटून घ्यायची, थोडीशी आधार म्हणजे छान बसतं ते आणि इडली छानपैकी फुगत असते. तर हे बघा पाणी उकळलेले आणि आता मी एक एक करून भांडं ठेवून घेणार आहे आणि हे झालेले ठेवून आणि झाकण लावायचं आहे. आता तोपर्यंत मी कुकर वगैरे तर लावलेलाच होता इकडं, हे ठेवलेलं इकडं आणि हे बघू शकता कुकर लावला आहे मी. तर याच्यामध्ये तूर डाळ, कांदा, टोमॅटो, मिरची हे सगळं मी सांबारसाठी एकदमच शिजवून घेत असते, नंतर नाही टाकत मी, नंतर डायरेक्ट फोडणीत द्यायची. आणि ह्या कुकर लावलेला होता तर कुकरच्या झालेल्या होत्या त्यांनी पण शिट्ट्या आणि आता मी थोडंसं वाफाळू द्यावं म्हटलं. तोपर्यंत इडलीचं भांडं एक तयार झालेलं होतं. मग अगोदर त्या इडल्या काढून घेतल्या आणि कढीपत्ता तोडून आणला झाडाचा, हे बघू शकताय तुम्ही. लसूण वगैरे सोलून घेतला आणि कढीपत्ता आणताना कधीच माझ्याकडून लागतो तेवढा कढीपत्ता येत नाही, कधी जास्तच येतो आणि तोडल्यानंतर पुन्हा पछतावा होतो, उगाच आणली एक फांदी जास्त. आणि हे बघू शकताय माझ्या इडल्या किती छान झाल्यात, किती पांढऱ्या शुभ्र आणि अशा मऊ मऊ झाल्यात, एकदम फुगल्यात आणि भांड्याला पण काहीही चिकटलेलं नाही. बघू शकताय तुम्ही. रेसिपी हवी असेल तर मी दुसऱ्या वेळेस पूर्ण डिटेलमध्ये सांगेल तुम्हाला. तशी ही पण झालेलीच आहे सांगून म्हणा, नंतर ही आणखी डिटेलमध्ये हवी असेल तर सांगेल मी, नंतर टाकेल दुसरा व्हिडिओ. आणि हे मी लसण वगैरे कुटून घेतलेलं आहे आणि हे फोडणी टाकत होते. तर हे संचिताचं ते मोहरीन ते जास्त वाजतं, तर त्यामुळे ती रिॲक्शन होती आणि तेवढ्यात तिचा गंधच मोडलेला आहे, शाळेसाठी तयार झालेली होती तर. आणि इथं मी सांबारचं माझी फोडणी द्यायला चालू होती. तर बघू शकता हे मोहरी, कढीपत्ता आणि लसूण आणि खोबरं टाकून घेतलं आहे मी. याच्यामध्ये चटणी टाकलेली आहे आणि सांबार मसालाही टाकलेला आहे आणि आता ते मिक्स केलेलं डाळ आणि ते शिजवून घेतलेलं ओतलेलं आहे इथं बघू शकताय. आणि चांगलं हलवून मिक्स करत होते मी आणि हे झालेलं आहे माझं सांबार तयार. तर माझं काही किचन असं भारीमधलं नाही आहे, साधं सिंपलच घर आहे. मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं सिंपल घर आहे माझं म्हणून. तर जास्त काही असं तरी पण मला सबस्क्राईब करा, कमेंट करा, काही कमी असेल तर, म्हणजे माझं काही चुकत असेल तर कमेंट करून नक्की सांगू शकताय आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक पण करा. तर हे झालेलं आहे माझं सांबार तयार. आणि इथे बघू शकता ह्या मी घेतलेल्या आहेत इडल्या काढून आणि एवढ्या सुंदर दिसायला लागलेल्या. आता संचिताला डब्बा भरून द्यायचं आहे मला, तर मी भरलेला तिचा डब्बा आणि आता तिला शाळेमध्ये लावायचं. तर हे सांबार हे तयार होतं आणि मग डब्यात भरलं. आणि हे बघा मी या दोघांना खायला दिलेलं होतं. तर हे बघू शकता किती छान झाले माझे सांबार आणि इडल्या पण. आणि तुम्हाला सांगते मी मागवलेलं आहे, माझं पार्सल आलेलं आहे. तर ही साडी आहे पार्सलमध्ये आलेली. तर सांगू शकता तुम्ही कशी वाटते आणि मी ब्लाऊज उद्या शिवून तुम्हाला वेअर करून दाखवेल साडी. तर कशी आहे सांगा आणि हवी असेल तर कमेंट करून सांगा, मी तुम्हाला लिंक देईल. बघू शकताय तुम्ही. ही मी 600 रुपयाला साडी घेतली. तर कशी वाटते बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.